यावेळेस पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो चेंज इन पेस करण्याचा प्रयत्न केलाय सदर विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय। षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू केलं गेलंय आणि सुरुवात मैदानावरती इम्प्रेसिव्ह मला वाटते। गोलंदाजी करताना सनी आलाय, स्ट्राईक वरती असणारा सुशील, नॉन स्ट्राईक एन वरती सर्वेश आणि मैदानावरती पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आपण या ठिकाणी हाताळतोय। यावेळेस ब्लॉक हॉल लाईन वरती क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्राचा वापर सतीक यॉर्कर मैदानावरती पाहायला मिळतोय। अत्यंत चांगलं दिमागदार या ठिकाणी क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळेल यासिनजी। क्रिकेट या खेळाची सुरुवात जरी इंग्लंड सारख्या देशाने केला असला तरी भारतामध्ये आपण पाहतोय गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अगदी प्राणापेक्षा प्रिय मी म्हणेन हा खेळ जर खेळला नाही तर दिवस पूर्ण होतो असं वाटत नाही। आपण सुरुवातीला इतिहास जर उघडून पाहिला तर नक्कीच ज्या पद्धतीने क्रिकेटला सुरुवात झाली 1990 नंतर क्रिकेट बदललं गेलं, क्रिकेटमध्ये पैसा वाढला, टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेत आणि यापेक्षा चांगले दिवस सुद्धा येतील असं बाकीत मी जरूर करेन। क्रिकेटमध्ये बऱ्याच लोकांनी नावलौकिक सुद्धा मिळवलंय। यावेळेचा चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये आलेला चेंडू वाईट चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय। पंच आहेत या सामन्यामध्ये आपण पाहतोय निलेश बारमुख आहेत आणि त्यानंतर स्वप्नील मात्रे हे दोन ऑफिशियल्स मैदानावरती कार्यरत असताना पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिला सुरुवात करत असताना गोलंदाजचा बोलबाला आपण पाहतोय। आमचे ऑफिशियल स्कोरल आम्हाला जॉईन केले आहेत श्रीदीप, ज्यांच्या माध्यमातून गोलंदाजाची भूमिका आणि पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सनी। यावेळेचा फटका टेक्निकली स्ट्रॉंग स्ट्रोक चेंडू मैदानावरती ट्रॅव्हल करेल, चेंडू जाईल बाउंड लाईनच्या दिशेला, डीप एक्स्ट्रा कव्हर सी फटका होता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला। या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्यावेळेस जर आपण विचार केला तर टेक्निकली स्ट्रॉंग स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतो। चेंजेस केले जात आहेत या ठिकाणी श्रीदीप मैदानावरती जर आपण पाहिलं तर 360 अंशाचं मैदान आहे। तुम्हाला या ठिकाणी पणावं लागेल मैदानावरती सूर्यकुमार यादव, त्या ठिकाणी आपण पाहतोय एबी डिव्हिलियर्सची फटकेबाजी बरेच वर्ष आपण त्याला फॉलो करतो। ज्या प्रामुख्याने आपण पाहिलं त्याने घेतलेला संन्यास सुद्धा थोडासा त्याच्या सपोर्टसाठी मनावरती लागणारा होता, कारण आली त्याच्यामुळे जर आपण विचार केला तर भारतामध्ये असणारे त्याचे सपोर्टर्स हे सर्वात मोठे सपोर्टर्स आहेत। या दरम्यान कॅच ड्रॉप मैदानावरती आपण पाहतो, शॉर्ट स्कोअर लेग दायऱ्यामध्ये आहे आणि त्या दिशेला आपण पाहिलं क्षेत्ररक्षक उभा होता। एक चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून आला, मात्र या ठिकाणी धावफलकावरती धाव मिळेल। एक धावांचा उल्लेख केला तर 7 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात। अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू मैदानावरती बाकी आहेत, लास्ट 2 डिलिव्हरीज, धावफलकावरती 7 धावा। पहिल्या चेंडूवरती डॉट होता, त्यानंतर एक धाव आली, त्यानंतर वाईट चेंडू, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर या 2 धावा धावफलकावरती पूर्ण केल्यात। 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। सामन्याकडे आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती वन्स अगेन सनी मैदानावरती षटक क्रमांक पहिला हाताळतोय। गेल्या वर्षीचा उत्कृष्ट फलंदाज ज्याने अत्यंत चांगला खेळ केला होता असा सर्वेश मैदानावरती स्ट्राईक वरती यावेळेचा चेंडू बीमर वरती केला, हल्ला बॉल, चेंडू जाईल बेधडक सीमारेषा पार, वन आउट। गोष्ट फ्री असेल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहतो श्रीदीप मैदानावरती नो चेंडू नंतर फ्री दिला जातोय। मैदानाचा जर आपण विचार केला तर कोणत्याही दिशेला चौफेर फटकेबाजी जर तुम्ही केलीत तर मात्र तुम्ही सफल फलंदाज म्हणून ठरू शकता। पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा नो चेंडू, वन बाउन्स चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला, जखमेवरती
हे मात्र तुम्हाला रूल्स माहिती असायला पाहिजेत. फील्डचा चेंडू होता, फील्ड चेंज करू शकत नाही तुम्ही. आणि अशा वेळेस अंपायर मी बरोबर बोलतोय, या ठिकाणी मैदानावरती पुन्हा एकदा नो चेंडू असेल आणि यानंतर पुन्हा एकदा कंटिन्यू केला जाईल, तो म्हणजे फ्री हिट. व्हॉट ऑन अमेझिंग क्रिकेट. क्रिकेटमध्ये आपण पाहिले बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला विचार करावा लागतो, हे बरेचसे पैलू आहेत. या ठिकाणी आपण जर विचार केला तर प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना मात्र या चुका तुम्हाला अशा स्टँडर्डवरती जे त्या ठिकाणी तुम्ही खेळतायत असं सर्वात मोठं प्लॅटफॉर्मवरती आपण क्रिकेटला घेऊन जातोय. ग्रामीण स्तरावरचे क्रिकेटर्स आज युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच देशांमध्ये सुद्धा पोहोचताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती थोडंसं लांबले श्रीदीप. मैदानावरती धावफलकावरती धावा बनल्यात त्या म्हणजे 18 धावा. धावफलकावरती असणारी धावा संख्या या ठिकाणी आपण पाहतोय 18 रन्स. 18 बनल्यात. षटक क्रमांक पहिलं धावफलकावरती सुरू असताना पुन्हा एकदा फ्रीट मैदानावरती कंटिन्यू असेल सनी मैदानावरती गोलंदाजच्या मोर्चावर. यावेळेचा फटका समोर क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू जाईल वन बाउन्स लॉंग ऑनच्या दिशेला. जबरदस्त काय फटकेबाजी मैदानावरती होत असताना पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा संख्या 22 धावा. यावेळेस हा फटका क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. पुन्हा एकदा चेंडूने दिलाय धोका. धावफलकावरती धावसंख्या 26 धावा लागलेली आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अंती जर आपण पाहिलं त्रिदीप काय मैदानावरती जबरदस्त फटकेबाजी केली. सर्वेश गेल्या वर्षीचा फॉर्म तो मैदानावरती कंटिन्यू करतोय. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज त्याला नॉमिनेट केलं होतं आपण. त्या माध्यमातून आपण पाहिलं फायनल्स मॅच मध्ये सुद्धा त्याला सामनावीर पुरस्कार गेल्या वर्षी या संघानं या ठिकाणी मला असं वाटतं की ते जिंकले होते वागेश्वर सागाव यासाठीच. आणि त्या फायनल्स मध्ये सुद्धा सर्वेश चांगला खेळला होता आणि सामनावीर पुरस्कार त्यांनी मिळवला होता या ठिकाणी आपण पाहतोय. आणि त्याबरोबर प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा हे त्याला मिळालं होतं. धावफलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकानंतर 26 धावा बनल्यात. सनी काय जबरदस्त या ठिकाणी त्याच्यावरती केलेलं आक्रमण. प्रथमे सर्वेश अगदी हात धुवून खाली लागताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेस आपण पाहतोय अत्यंत चांगलं सेन्सिबल क्रिकेट काय जबरदस्त खेळ मैदानावरती सुरू केला गेला. उलटोय आपण मॅच कडे ज्या ठिकाणी 26 धावा या धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात. गोलंदाजी करत असताना गोलंदाजामध्ये बदलाव होईल. नीरज मैदानावरती येईल. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेचा फटका चेंडूवरती प्रहार केला. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल डीप कव्हर रिजन वरून फील्ड काढण्याचा प्रयत्न धावफलकावरती एका धावेला कन्वर्ट करायचा आहे मात्र नाही. समाधान मानावं लागेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांची जबरदस्त भूमिका. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर या 2 धावा धावफलकावरती अर्जित केल्या. धावफलकावरती आपण धावसंख्या पाहतोय 28 धावा. 28 रन्स ऑन स्कोर बुक. यावेळेचा प्रहार अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत येतोय मिड विकेट रिजन वरून तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक आले. दोघात तिसरा आता सगळं
या ठिकाणी आपण पुकारत आहोत इलाइट वॉरियर्स संगम विरुद्ध स्मार्ट ग्रुप कारले. ज्यावेळेस आपण पाहतो या मॅच मध्ये घडतंय काय, आतापर्यंत धावफलकावरती चौकारांची किंमत या ठिकाणी साकारली गेली. या पूर्ण षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धाव, त्यानंतर आलाय चौकार, त्यानंतर मात्र मैदानावरती विकेट पाहायला मिळते. प्रामुख्याने आपण पाहतो सुशील मैदानावरतून एक चौकार लगावत परतलाय. स्ट्राईक वरती आपण येणारा फलंदाज पाहूयात जयदीप मैदानावरती येत असताना पाहायला मिळेल. जयदीपकडे जर आपण पाहायला विचार केला तर या स्पर्धेमध्ये ज्या बाजूला सर्वेश आहे तो नॉट स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो. यावेळेचा फटका टेक्निकली स्ट्रॉंग स्ट्रोक मैदानावरती आहे. क्षेत्ररक्षक चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप पॉइंटच्या दिशेला, तोपर्यंत धावफलकावरती धाव सुद्धा या ठिकाणी मैदानावरती पूर्ण केली गेली. स्ट्राईक वरती येतोय सर्वेश. पूर्णतः वागेश्वर सागाव गत वर्षीचा विजेता संघ डॉमिनेट केलाय. गेल्या वर्षीचा यशस्वीपणा घेऊन यंदाचा वर्ष देखील कशा पद्धतीने परफॉर्मन्स असेल या सर्व गोष्टींकडे विचार केला जाईल. प्रतिस्पर्धी जर आपण पाहिलं तर यंदा हे प्रीमियर लीग जिंकण्याचं स्वप्न आपल्या उरामध्ये बाळगून एक चांगला परफॉर्म त्यांच्या बाजूने येणं आवश्यक आहे. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळेस आखूड टप्प्यावरती शॉट ऑन बॉल, त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मैदानावरती डीप स्क्वेअर जबरदस्त मॅच, एक चांगला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलकावरती आणखीन एक विकेटचा बदल लागोपाठ जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक विकेट्स यार फक्त एक चेंडू मधला आला ज्याच्यामध्ये एक धाव धावफलकावरती आणली गेली. बोलूयात सामन्याच्या दिशेला ज्या ठिकाणी नीरज मैदानावरती गोलंदाजी करतोय. यावेळेस आधीच अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केलाय. क्रिकेटच्या मैदानावरती बऱ्याचदा फुटबॉल सुद्धा पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहतो लेग बायचा इशारा आलाय. मैदानावरती आपण पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 23च्या अन्वये बाईज अँड लेग बाईज इज अप्लाइड हियर. क्रिकेटमध्ये तुम्हाला रूल्स मध्ये राहूनच खेळावं लागेल, अन्यथा तुम्हाला दंडित सुद्धा व्हावं लागेल. सामन्यावरती आपण नजर मारली तर धावफलकावरती धावसंख्या 34 धावा या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते. 34 रन्स कम्स अप. 2 षटकं मैदानावरती पूर्ण 17 धावांची सरासरी प्रति षटकामध्ये राखली गेली. आणि अजूनही जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 26 येऊन सुद्धा या षटकामध्ये केवळ 8 धावा या ठिकाणी दिल्या गेल्यात. कमबॅक पुनरागमन ही महत्वाची बाब आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आयुष्य जगत असाल, तुम्ही स्वतःला निराशेच्या अवस्थेमध्ये बघत असाल, त्यावेळेस क्रिकेट या खेळात तुम्ही नक्की पहा ज्याच्यामध्ये कधीही कमबॅक केला जातो. 2 षटकांनंतर 34. बोलिया सामन्याकडे या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज आहे. कवेश याने जर या ठिकाणी एका षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्या तर वैभव देसाई यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल 500 रुपयांचं. धन्यवाद सर. वाहतो आपण क्रिकेटचा हा खेळ. क्रिकेट प्रत्येक षटकासाठी या ठिकाणी योगेशसाठी पारितोषिक आहे 100 रुपयांचा प्रफुल्ल पाटील यांच्याकडून. यावेळेचा चेंडू पहिल्यानंतर आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये. प्रामुख्याने आपण पाहिलं तर योगेश अलिबाग टेनिस क्रिकेट मधील एक सर्वात जबरदस्त खेळाडू आहे. टेक्निकली स्ट्रॉंग, पॉवरफुल, फुल पॅकेज परफॉर्मन्स नेहमी पाहायला मिळतो. मात्र आज या ठिकाणी स्वतःला सिद्ध करावं लागेल, दाखवावं लागेल. हॅट्रिक घेतली तर वैभव देसाईंच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेचा फुलका चेंडू होता. चेंडूवरती आपण पाहतोय धावफलकावरती मिळेल 1. त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली गेल्या. प्रामुख्याने आपण या सामन्याकडे पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी पोहोचलेली पाहायला मिळते. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेला हा गोलंदाज मैदानावरती स्थित होताना पाहायला मिळेल. यावेळेच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. धावफलकावरती धाव मिळेल पुन्हा एकदा 1. सामन्याकडे जर आपण पाहिलं तर धावसंख्या या ठिकाणी उभारलेली 36 धावा. 36 धावा बनल्यात अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू येणं बाकी. उर्वरित 2 चेंडूवरती प्रहार केला जाईल का
हे गुलदस्त्यामध्ये असेल. प्रहार करावा लागेल. आधीच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं श्रीदीप तर उतरता आलेख पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी चढता आलेख पाहायला मिळाला पाहिजे होता, मात्र कमबॅक केले गोलंदाज श्रिया 11 खंडाच्या माध्यमातून. गोलंदाज कवेश. यावेळेचा चेंडू क्या बात आहे. टेक्निकली स्ट्रॉंग असणाऱ्या फलंदाजाला या ठिकाणी चारी मुंड्या छीत करणारा चेंडू मैदानावरती आलाय. डॉट वन्स अगेन. 5 चेंडू धावफलकावरती आले. धावफलकावरती धावसंख्या 36 धावा. 36 कम्स अप. काय जबरदस्त सुरुवात केली होती. पहिल्या 2 षटकांचा अनालिसिस केलं तर धावा आल्या, मात्र या षटकामध्ये पूर्णतः कमबॅक करणारी गोलंदाजी गोलंदाज कवेश मैदानावरती आपला जलवा बिखरताना मैदानावरती पाहायला मिळतोय. काय जबरदस्त स्पेल आहे. एक ड्रीम स्पेल म्हणूयात, कारण प्रत्येक गोलंदाजाला या ठिकाणी इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं हे त्याचं ध्येय असतं आणि तेच ध्येय पूर्ण करत असताना गोलंदाज कवेश मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडूवरती बीमार घोषित केलाय. चेंडूवरती प्रहार केलाय. या ठिकाणी म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी. चेंडू बाउंड लाईनच्या यावेळेस मात्र आपण पाहतोय काय जबरदस्त फटका होता. चेंडू गेलाय बाउंड लाईनच्या दिशेला. नो प्लस 6 रन्स म्हणजे मैदानावरती असणार आहे तो म्हणजे फ्री हिट. फ्री हिट मैदानावरती कंटिन्यू असेल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. वळूयात मॅच कडे. यावेळेचा फटका योगेशच्या बॅट मधून आसमानी तुफानी गगनभेदी गगनचुंबी षटकार. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल तोपर्यंत मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे लाडके माजी तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय संतोष गुरव साहेब इथे उपस्थित आहेत. तर आयोजकांकडून मी अरुण गोंधळी यांना नम्र विनंती करतो की त्यांना मायेची उबदार शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित इथे या व्यासपीठावर या स्पर्धेनिमित्त त्यांचा सन्मान करायचा आहे. गुरव साहेब, आपण आमच्या विनंतीस मान देऊन नक्कीच आवर्जून इथे उपस्थित राहिलात व आपलं क्रिकेटबद्दल प्रेम इथे दाखवलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत व तुम्हाला धन्यवाद. तदनंतर त्यांचे थोरले बंधू अशोक गुरव इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा नम्र विनंती असणार आहे अरुण गोंधळी यांना त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान करायचा आहे. माजी उपाध्यक्ष असोसिएशनचे सागर गुरव यांचे वडील अशोक गुरव यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. महेश पेडणेकर कुठे असतील तर त्यांनी सुद्धा इथे व्यासपीठावर यायचे. महेश पेडणेकर कॉम्बॉक्स. धन्यवाद धन्यवाद. यावेळेस आपण पाहतोय मॅच कडे. एक जबरदस्त क्रिकेटची मॅच या ठिकाणी सुरू आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती येईल. सत्यजित मैदानावरती आलाय. 2 विकेट साठी वैभव देसाई यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. यावेळेचा चेंडू वन्स अगेन वाईट चेंडू. सेकंड इन रो आपण पाहतोय. बॅक टू बॅक आपण जर 2 चेंडू श्रीदीप पाहिले ना तर या ठिकाणी दोन्ही चेंडू वाईड आलेत. प्रामुख्यानं अंतिम षटकाचा तरार आपण अनुभवतो. इट्स स्लॉगर निर्वाणीचं षटक आहे ज्या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल. सत्यजित मैदानावरती पुन्हा एकदा कुंदरशा मोर्चावर. ज्यावेळेस बॅटची कडा घेतली होती विकेट किपर होता. एक शॉट फाईन लेग सुद्धा आहे, मात्र चेंडू धावत पळत सीमा रेषा पार थंडान रिजनला येतोय. आपण पाहतोय काय जबरदस्त ऑपरेटिंग आहे. क्या बात है. आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला गोलंदाज मोर्चावरती सत्यजित. यावेळेस मात्र अॅक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न मैदानावरती क्षेत्ररक्षक आहे. शॉट मिड विकेट रिजनला चेंडू फील्ड केला जाईल. धावफलकावरती धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 56 धावा. अब तक 56. अशा पद्धतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा सुद्धा आलेला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहतो योगेश, ज्याच्या बॅट मधून तब्बल 2 षटकर आपण पाहिलेत. गोलंदाज सत्यजित. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर ऑफ टिकच्या थोडासा बाहेर पडला.
बॅकफूट वरती उभा आहे, नो फुटवर्क मैदानावरती योगेश कडनं फुटवर्कची गरज जरूर आहे. कारण आपण जर विचार केला तर अशा पद्धतीने ज्यावेळेस चेंडू येईल त्यावेळेस मात्र फुटवर्क केला नाही तर मात्र अशा पद्धतीनं या ठिकाणी निर्दाक्षिण्य मैदानावरती त्याची सांगता केली जाईल. यावेळेस हा चेंडू पडल्यानंतर आता मात्र वाईट चेंडू. पंचांचा इशारा पंच स्वप्नील मात्र आहेत या ठिकाणी इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की आलेला हा चेंडू मात्र या ठिकाणी वाईट घोषित केला गेला. सामन्याकडे आपण पाहतो सत्यजितची गोलंदाजी. आतापर्यंत वाईट चेंडू बऱ्याच प्रमाणामध्ये आले, 100 धावा आल्यात. यावेळेचा फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड, आसमानाला गवसणी घालणारा फटका, षटकार. वरती आपण पाहतोय काय जबरदस्त फटकेबाजी योगेशच्या बॅट मधून. आता मात्र या ठिकाणी येत आहेत जबरदस्त षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय प्रामुख्यानं योगेशने हल्ला बोल केलाय, आक्रमण केलंय, प्रति स्पर्धांवरती दबाव आणलाय. त्या दबावामध्ये गोलंदाज सत्यजित आता मात्र आपली लय गमावताना स्थिती पाहायला मिळतोय. प्रामुख्याने या ठिकाणी आपण पाहिलं तर वागेश्वर सागाव संघ पुन्हा एकदा डॉमिनेटिंग खेळ करतोय. धावफलकावरती धावसंख्या 64 धावा, 64 कम्स अप. गेल्या सामन्यामध्ये सुद्धा 71 धावा आल्या होत्या योगेशच्या बॅट मधून. षटकार मैदानावरती आलेत. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक येतोय त्या दिशेला, कॅच ड्रॉप केलाय. धावफलकावरती एका धाब्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि धावफलकावरती बनल्यात पुन्हा एकदा 2. या 2 धावांविषयी आपण धावफलकावरती असणारी ही धावसंख्या या ठिकाणी पाहतोय तर धावा धावून पोहोचतायत 66 धावा, 66 रन्स. 66 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळतात. या षटकाचा उल्लेख केला तर अजूनही चेंडू शिल्लक आहे, ते म्हणजेच एक चेंडू, 1 टू गो. किती मिनिटं झाली बघ. यावेळेस मात्र एक खेळाडू आतमध्ये आणला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार आपल्याला या ठिकाणी एक पेनलाइज केलं जाते, कारण एक खेळाडू आतमध्ये येईल कारण तुम्ही नियमाचं वेळेचं उल्लंघन केलेलं आहे. यावेळेचा फटका चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, नो लुक स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. परंतु मान्यवरांचा सत्कार करणं आमचं परम कर्तव्य आहे. रसिक प्रेक्षकांमध्ये अलिबाग जनजागृती मंचचे सचिव आदरणीय सुरेश खंडागले, त्याचप्रमाणे महावीर खंडाळे संघाचे मार्गदर्शक महेंद्र वेले हे उपस्थित आहेत. त्यांना नम्र विनंती असणार आहे की आपण या भव्य व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे महेश पेडणेकर इथे उपस्थित आहेत, सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं सुद्धा इथे हार्दिक स्वागत. मी बबलीन शेठ पाटील यांना नम्र विनंती करतोय की सर्वप्रथम आपण महेश पेडणेकर साहेबांचा इथे यथोचित सत्कार करायचा आहे. नक्कीच पेडणेकर साहेबांनी मगाशी आपल्याला चहा पाण्याची व्यवस्था केली, त्याबद्दल सुद्धा आयोजकांच्या वतीने खंडाळा पंचक्रोशी प्रीमियर लीग निमित्त त्यांचं मी आभार व्यक्त करतो व असंच प्रेम आमच्या खेळाडूंवर, आमच्या आयोजकांवर तुमचं असावं अशी आशा बाळगतो. धन्यवाद बबलून शेठ. मी माजी उपसरपंच अशोक थळे यांना नम्र विनंती करतो की जनजागृती महामंचाचे सचिव अलिबाग तालुक्याचे सन्माननीय सुरेश खंडागले यांचा यथोचित सन्मान करायचा आहे आपल्या शुभ हस्ते. मायेची उबदार शाल व सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ ही स्पर्धा कायम लक्षात राहील असे एक सन्मान चिन्ह आमदार श्री महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत खंडाळा पंचक्रोशी प्रीमियर लीग स्पर्धा 2024 पर्व
तिसरे आदरणीय सुरेश खंडागळे यांचा येथे यथोचित सन्मान होत असताना माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते, तदनंतर त्यांच्या समेत महावीर खंडाळे संघाचे आधारस्तंभ मार्गदर्शक महेंद्र वेले उपस्थित आहेत. मी नम्र विनंती करेन बाबलीन शेठ पाटील यांना की महेंद्र वेले यांचे यथोचित सन्मान करायचा आहे. खंडाळे पंचकृषी असोसिएशनचे सल्लागार बाबलीन शेठ पाटील यांना नम्र विनंती करेन की आपण महावीर संघाचे आधारस्तंभ महेंद्र वेले उर्फ बाबू वेले यांचे इथे यथोचित सन्मान मायेची उबदार शाल व पुष्पगुच्छ देऊन इथे करायचा आहे. महेंद्र वेले यांचा सत्कार होत असताना यानंतर होणारा सामना इलाइट वॉरियर्स संगम वर्सेस स्मार्ट ग्रुप कारले. दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो, दोन्ही संघांच्या संघनायकांनी इथे यायचं आहे. इलाइट वॉरियर्स संगम विरुद्ध स्मार्ट ग्रुप कारले. सन्माननीय सुरेश खंडागळे यांना नम्र विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इथे टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. अलिबाग जनजागृती ग्राहक मंचाचे सचिव सुरेश खंडागळे इथे उपस्थित आहेत. त्यांना नम्र विनंती असेल की आपण या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना माझी नम्र विनंती असेल की इथे आपण व्यासपीठावर यायचं आहे. एका बाजूला आपण पाहिले तर इलाइट वॉरियर्स संगम, दुसऱ्या बाजूला स्मार्ट ग्रुप कारले, अर्थात कारले संघाचे संघनायक अष्टपैलू खेळाडू ओमकार माझ्या बाजूला डाव्या बाजूला, तर उजव्या बाजूला 73 to win. उजव्या बाजूला विघ्नेश. आम्ही खंडागळे यांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघांचं नाणेफेकीत करायचं आहे. राहुल पेडणेकरसाठी सुवर्ण संधी. जर अर्धशतक आपण जर फटकावलं तर वैभव देसाई यांच्यातर्फे 500 रुपयांचा कॅश प्राइज आले. दोन्ही संघामध्ये जिंकलेला बल्लेबाज राहुल पेडनेकर ने पहली गेंद पर आसमानी छक्का में देखने को मिला. बहुत ही बढ़िया शुरुआत, इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है. क्रिस गेल की तरह, और क्रिस गेल की याद दिलाने वाला ये स्ट्रोक था. जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था उसे. ढीले हाथों के साथ खेला था डीप मिडविकेट की दिशा में. जब तक गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों को एक रन लेने का यहाँ पे मौका. दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले. अपने साथी बल्लेबाज नीरज को खेलने का यहां पे मौका दिया है राहुल ने. मगर क्या कमाल की शुरुआत. दोस्तों, मैं अक्सर कहता हूं दो लाइन में बहुत कुछ आप यहां पे देख सकते हो कि किस तरह से यहां पे उन्होंने शुरुआत की थी पहली गेंद पर. फिर से एक बार कवर के ऊपर से लॉफ किया है. गेंद कवर की दिशा में, डीप कवर में फील्ड होती हुई. बहुत ही बढ़िया फील्डिंग, कमाल की फील्डिंग. ओहो, यहां पे रन आउट होने का खतरा मंडराता हुआ. शायद बाल बच गए हैं राहुल पेडनेकर. राहुल पेडनेकर यहां पे डेंजर जोन की तरफ दौड़ रहे थे. मगर कितने रन बने हैं सर? 3 रन. ओहो, कमाल की रनिंग बिटवीन द विकेट. दोनों भी बल्लेबाजों में अपनी जान जोखिम में डाल दी थी राहुल ने. राहुल को यहां पे रहना पड़ेगा. देखिए, 1 रन के लिए इतना बड़ा रिस्क उठाना क्या सही था? अब इसके बारे में सोचना तो पड़ेगा. क्या कमाल की शुरुआत की थी, और इसीलिए मैंने अपने आप को रोका था. मैं बताना चाहता था कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता. नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, और आगाज को अंजाम
बनाया नहीं जाता। इस मरतबा हवा में फिर से एक बार, इस मरतबा नहीं बचे। ने बहुत ही बढ़िया यहाँ पे गाना सुनाया, मगर राहुल को मैदान में रहना बेहद जरूरी था उनके टीम के लिहाज से, क्योंकि बहुत ही लंबा स्कोर यहाँ पे चेस करना है, 73 रन बनाने हैं। राहुल ने बहुत ही बढ़िया शुरुआत भी की, मगर क्लाइव लॉयड का एक शानदार एक वाक्य है, उसमें बहुत कुछ समाया है। हालांकि उससे मैं मराठी में ट्रांसलेट करना चाहूंगा। उन्होंने कहा था, आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो। ध्यान में रखिए, क्योंकि आक्रामक आप बल्लेबाजी करते हो, मगर उस आक्रामकता को कितनी देर तक आप निभा सकोगे इसका कोई भरोसा नहीं होता। और यही यहां पे नजर आया। थोड़ा सा अपने आप पर कंट्रोल करना बेहद जरूरी था। 30 गज का दायरा था, ये मैं जरूर जानता हूं। 30 गज के दायरे का फायदा उठाना था, ये भी मैं जानता हूं। जी हां, इस मरतबा फिर से एक बार फुल टॉस गेंद लेग स्टंप पर, कैच ड्रॉप। कमाल का नजारा। इस तरह से आप कैच नहीं ड्रॉप कर सकते दोस्त, ये बहुत ही आसान सा कैच था। इस तरह से अगर कैच ड्रॉप करोगे तो ये मैच भी ड्रॉप हो सकता है। देखते देखते यहां पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद 12 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। देखिए 12 रन तो खर्च किए हैं, मगर 30 गज का दायरा था, यह भी ध्यान रखने की जरूरत। और एक महत्वपूर्ण उन्होंने विकेट हासिल किया है, और इसी वजह से आदित्य की तारीफ तो यहां पे बनती है। काबिले तारीफ गेंदबाजी। लगभग ये दूसरा विकेट भी उनके खाते में होता, मगर उनके सहकारी, उनके टीममेट्स ने उन्हें साथ नहीं दिया। देखिए आपको तो साथ देना ही होगा, वरना ये मैच आपके हाथों से जाने में देर नहीं लगेगी। हर ओवर में हालांकि तकरीबन 18 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं, मुश्किल जरूर है मगर नामुमकिन नहीं। हर ओवर में अगर 2 से 3 बड़े स्ट्रोक यहां पे आते हैं, रनिंग बिटवीन द विकेट आपकी सही है, 1-1 रन 2-2 रन अगर यहां पे लेते हो आप, तो ये मैच जीता जा सकता है। और इसी हौसले के साथ, इसी आत्मविश्वास के साथ आपको बल्लेबाजी करनी होगी। इस बीच दूसरे ओवर में आए हैं नए गेंदबाज प्रतीक। राहुल आउट होने के बाद नए बल्लेबाज भूषण, जो कि 1 रन बनाकर खेल रहे हैं। नीरज 4 रन बनाकर खेल रहे हैं। हाफ ट्रैकर गेंद, बिल्कुल 4 रन मिलेंगे, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है। गेंद दनदनाती हुई यहां पे गाना सुनाया, बहुत ही खूबसूरत ये गाना। इसी बीच रनों की संख्या देखिए, 16 रन 16 फॉलोस ऑफ 1 विकेट, राइट आर्म राउंड विकेट। आहा, ये तो क्रिकेट का सौंदर्य, लाजवाब स्ट्रोक था। है बैक टू बैक 2 चौके उनके बल्ले से यहां पे बरसे हैं। जी हां, सेंसिबल क्रिकेट, बहुत ही होशियारी के साथ देखा, परखा और फ्लिक किया था उसे स्क्वायर लेग की दिशा में ढीले हाथों के साथ। डीप स्क्वायर लेग में थोड़ा सा फंबल हुए थे, मगर उनके संग सहकारी ने बहुत ही अच्छा यहां पे बैकअप किया, और इसी वजह से 1 ही रन दोनों भी बल्लेबाजों को मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है
21 रन जीतने के लिए यहां से 52 रनों की और जरूरत। इस ओवर की 3 गेंदें और उसके बाद 12 गेंदें, यानी कुल मिला के 15 गेंदें और 52 रनों की जरूरत है। जी हां, इसमें तब हवा में गेंद बहुत देर तक और फॉलो थ्रू में एक आसान सा कैच। वैभव देसाई यांच्यातर्फे 300 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे। फलंदाज कवेश यांच्यासाठी सुवर्ण संधी। लागोपाठच्या 2 चेंडूवरती जर 2 षटकार आपण मारलेत तर आपल्याला 300 रुपयांचा कॅश प्राइज देऊन इथे सन्मानित करण्यात येईल। वैभव देसाई अपने मित्र, अपने चाहते। तो चलिए दोस्तों, यहाँ पे आखिरकार थोड़ा सा ब्रेक लगा है रनों की संख्या के ऊपर, क्योंकि पहली 3 गेंदों में 9 रन खर्च किए थे प्रतीक ने। नीरज भूषण आउट हो चुके हैं और नीरज अब नॉन स्ट्राइकिंग एंड पर। जी हां, पहली गेंद पर हवा के जरिए से खेलना चाहते थे मगर लॉन्ग ऑन की दिशा में पकड़े। दहलीज पर प्रतीक आ चुके हैं। पहली 2 गेंदों पर 2 चौके आए थे, तब मुझे भी लगा था और आपको भी लगा होगा कि ये ओवर काफी महंगा हो सकता है, मगर दोस्तों क्रिकेट ने फिर से एक बार अपना रूप दिखाया है, अपना रंग दिखाया है। क्या कमाल की गेंदबाजी प्रतीक की, क्या शानदार वापसी यहाँ पे हमें देखने को मिली है। फिर से एक बार हवा में गेंद जरूर है और हवा के खिलाफ ये छक्का लगाने का प्रयास और इसी के साथ ये हैट्रिक अपने नाम पर करते हुए गेंदबाज प्रतीक। इक्कीस रन पर 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। देखिए दोस्तों, कभी कभी आंकड़ों के बारे में बहुत सारी बातें होती हैं। कोई कहता है 13 का आंकड़ा बहुत ही अशुभ, कोई कहता है कि 17 का आंकड़ा भी अशुभ, कोई कहता है 9 का आंकड़ा शुभ और कोई कहता है 21 का आंकड़ा शुभ। मगर अब यहाँ पे 21 के आंकड़े पर 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। जी हाँ, हैट्रिक के लिए प्रशांत जी म्हात्रे, इनकी तरफ से 200 रुपए का नकद इनाम यहाँ पे आ चुका है। ओहो हो, ये लीजिए, बल्लेबाज बिल्कुल हार मानने को तैयार नहीं है। शानदार उनका आत्मविश्वास, बहुत ही बढ़िया। अप्रोच, ये आपका आत्मविश्वास, ये आपका टैलेंट, ये आपका हुनर ही आपको जितवा सकता है। गेंदबाजों के ऊपर अगर मनोवैज्ञानिक दबाव डालना है तो बड़े स्ट्रोक आपको लगाने होंगे, मैक्सवेल की तरह। अफगानिस्तान के सामने मैक्सवेल ने जिस तरह से बल्लेबाजी की थी, आड़े टेढ़े, रिवर्स, उल्टा पुल्टा सारे शॉट खेले थे, उस तरह से आपको भी यहाँ पे करना होगा, तब ये मैच जीता जा सकता है।
जी हाँ, फिर से एक बार उड़ाया है, मगर इस मर्तबा गेंद बल्ले पर शायद ऊपरी हिस्से पे लगी थी, मगर रनआउट होने का खतरा बन रहा था। हुआ आउट, रनआउट के रूप में और एक बल्लेबाज को जाना पड़ेगा। हाथ निभाने के लिए नए बल्लेबाज आए हैं सत्यजीत। नीरज हालांकि सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी के लिए आए थे, उनके बल्ले से 2 चौके 1 छक्का हमें देखने को मिला है और बहुत ही बढ़िया अपनी पारी को यहां पे खेलते हुए, संभल कर खेलते हुए। जी हां, इसमें तब सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से, मगर वहां पे खिलाड़ी बहुत ही स्क्वायर खड़ा था, जहां पे 4 रन मिलने की संभावना थी, वहां पर मात्र 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा बल्लेबाज सत्यजीत को। मगर इस मर्तबा सारी निगाहें नीरज के ऊपर। जी हां, आउटसाइड दी ऑफ स्टंप टप्पा खाने के बाद कट होती हुई गेंद बाहर की तरफ निकल गई, क्रिकेट के परिभाषा में जिसे लेग कट कहा जाता है। हालांकि ये गेंद ज्यादा स्विंग तो होती नहीं है, मगर अंतरराष्ट्रीय क्रिकेट में हमने देखा कि गेंद टप्पा खाने के बाद हवा में भी, टप्पा खाने के पहले हवा में भी स्विंग होती है। जी हां, बहुत ही कमाल की वापसी, बहुत ही शानदार कमबैक सर्वेश का। सर्वेश के इस ओवर में पहली गेंद पर छक्के से स्वागत किया था, मगर सर्वेश ने हार नहीं मानी। सर्वेश ने अपनी लाइन एंड लेन पे ऊपर काम किया और देखिए बल्लेबाजों को रोक के रखा, थामे रखा, रनआउट के रूप में एक विकेट भी यहां पे चटकाया। बहुत ही एक्शन शानदार है सर्वेश का, हायाम एक्शन है, गेंद को घुमाने की क्षमता है, कट करने की सलाहियत है और इसी वजह से बल्लेबाज बार बार लगातार यहां पे बिंदी गेंदे करते आए। लगातार 3 गेंदे यहां पे बिंदी। देखते देखते सर्वेश की ओवर की समाप्ति हो चुकी है। सर्वेश ने इस ओवर में मात्र 8 रन खर्च किए। पहली गेंद पर छक्का लगा था, तब लगा था हमें भी कि ये ओवर सबसे महंगा जाएगा, मगर सबसे ये सस्ता ओवर, क्योंकि पहले ओवर में 12, दूसरे ओवर में 9 और तीसरे ओवर में मात्र 8। जहां पे रनों की सख्त जरूरत थी बल्लेबाजी करने वाली टीम को, वहीं पे सर्वेश ने ब्रेक लगाया है। अब अंतिम ओवर, मात्र 6 गेंदे और जीतने के लिए 6 गेंदे और 44 रनों की जरूरत, यानी लास्ट मैच की तरह ही ये मैच भी नीरस होता हुआ नजर आता हुआ। आहा, इसमें तो नए गेंदबाज आए हैं योगेश पाटिल। योगेश पाटिल, उसी के साथ जीतू पाटिल, प्रफुल्ल पाटिल, ये तीनों सगे भाई और सभी के सभी बॉडीगार्ड। उनकी डाइट के बारे में अब हमें देखना पड़ेगा, उनको पूछना पड़ेगा। ओहो, ये देखिए रनआउट के रूप में, क्योंकि अब मैच में कुछ बचा नहीं है, अपने हाथों में रखना चाहते हैं, इसी वजह से अपना कीमती विकेट यहाँ पे खोया है। चलिए डीजे माता गेंदें हो चुकी है, मात्र 4 गेंदें बाकी। राइट आर्म राउंड विकेट योगेश का भी एक्शन देखिए लुभावना है, बहुत ही अच्छा एक्शन, प्योर क्रिकेटिंग एक्शन। और ज्यादा से ज्यादा उनकी ये सोच होती है कि गेंद को एंगल बनाकर यहां पे बल्लेबाजों को चकमा दे। राइट आर्म राउंड विकेट आते हैं, ऑफ स्टंप के बाहर डालने की कोशिश, ये देखिए जोरदार अपील। क्योंकि बहुत सारे यश देखिए, बहुत सारे लोग होते हैं जिन्हें इंग्लिश वर्ड्स तो मालूम होते हैं, क्योंकि आजकल बच्चे मराठी मीडियम में कम और इंग्लिश मीडियम में ज्यादा पढ़ते हैं। कभी कभी 78 कितने हैं मेरे बच्चों को पूछता हूं तो मैं उन्हें बताने में मुश्किल होती है।
इसी वजह से हमें क्रिकेट, ये इंग्लिश वर्ड है, क्रिकेट को क्या कहा जाता है मराठी में ये तो हमें मालूम है, चेंडू फळीचा खेल इस तरह से कहा जाता है, मगर उसे हिंदी में क्या कहते हैं? जैसे कि लेग बिफोर द विकेट, उसे हिंदी में क्या कहते हैं बहुत सारे लोगों को नहीं पता। क्रिकेट को हिंदी में कहते हैं लंबदंड गोलपिंड प्रतियोगिता, ध्यान में रखिए। तो यहाँ पे ओवर की समाप्ति और ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने पीएमजी वागेश्वर सागाव। इस टीम ने इस मैच को जीता है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। हॅलो, धन्यवाद यासिन सर. तत्पूर्वी रसिक प्रेक्षकांमध्ये मान्यवर आहेत चंद्रकांत वेले, त्यांना नम्र विनंती असणार आहे की आपण इथे समालोचना अर्थात व्यासपीठावर यायचं आहे. चंद्रकांत वेले